नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी खूप मोठी अपडेट. सरकारने महाराष्ट्रासाठी एक खूप मोठी अपडेट दिलेली आहे मित्रांनो. यात महाराष्ट्राचा विकास आणि खूप लोकांचे भविष्य आहे. चला तर मित्रांनो, काय दिली सरकारने महाराष्ट्राला नवीन अपडेट? चला बघूया मित्रांनो. सगळ्यांसाठी खुशखबर. राज्यात तयार होणार आहे आणखी एक एक्सप्रेवे. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, 931 कोटी रुपये मंजूर. चला तर मित्रांनो बघूया. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. शक्तिपीठ महामार्गाचा असं एकही चॅनल नाही यूट्यूबवर का ते शक्तिपीठ महामार्गाचे व्हिडिओ टाकतं. आपल्या चॅनलवर डेली शक्तिपीठ महामार्गाची नवीन अपडेट येत असते मित्रांनो. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, शेअर नक्की करा मित्रांनो. बघूया आपण. महाराष्ट्राला आणखी एक नवा एक्सप्रेस मिळणार आहे. फडणवीस सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा केली आहे. या एक्सप्रेसवे साठी 931 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे मित्रांनो. राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आणखी एक एक्सप्रेस तयार होणार आहे. भंडाऱ्यापासून 94 किलोमीटर हा एक्सप्रेस राहणार आहे मित्रांनो. आणि तो कुठे त्याचा संपणार आहे, शेवट होणार आहे, ते पण बघूया आपण. फडणवीस सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतची घोषणा केली. भूसंपादनासह अनुषंगिक 931 कोटी रुपये 15 लाख रुपयाचा खर्च मान्यता दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भंडारा ते गडचिरोली प्रवेश नियंत्रण एक्सप्रेसच्या प्रकल्पाची सुधारित आखणी आणि हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो. या प्रकल्पामुळे भंडारा ते आणि गडचिरोली प्रवासाचा अंतर 23 किलोमीटर कमी होईल आणि या प्रवासाचा कालावधी 1.25 तासावर येईल. नागपूर ते मुंबई दरम्यानचे प्रवास अंतर आणि कालावधी कमी करण्यासाठी हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यात आला आहे. विदर्भातील रस्ते वाहतुकीची जाळे भक्कम करण्यासाठी भंडारा ते गडचिरोली प्रवेश नियंत्रण एक्सप्रेसवेच्या अंतिम आखणीस 27 डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो. आता या महामार्गा अंतर्गत नागपूर ते गोंदिया प्रवेश नियंत्रण शीर्घ संचार एक्सप्रेसवेच्या सावरखंडा इंटरचेंज पासून राज्य महामार्ग 53 वरील कोकणाकडे पर्यंत प्रवेश नियंत्रण शीर्घ संचार एक्सप्रेसवे बांधणे आणि बोरगाव इंटरचेंज ते राज्य महामार्ग 353 वरील रणमोचे प्रवेश नियंत्रण शीर्घ संचार द्रुतगती महामार्ग बांधणे असा एकूण 94,241 किलोमीटरच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली आहे. हा प्रोजेक्ट राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास आणि प्रोजेक्टसाठी भूसंपादनाची कार्यवाही करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्या तब्बल 534.46 कोटी व्याजापोटी 396.69 कोटी एकूण असे 961.15 कोटी रुपयाची तरतूद मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो. चला तर बघूया आपण. महाराष्ट्र सरकारने भंडारा ते गडचिरोली दरम्यान 94 किमी लांबीचा एक्सप्रेसवेला मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 931 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या प्रवासाचे अंतर 23 किमी होऊन प्रवासाचा वेळ 1.25 तासावर येणार आहे. विदर्भातील संपर्क सुविधा आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तर मित्रांनो धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक करा. तुम्ही जर लाईक नाही केलं मित्रांनो तर मी यानंतर एक्सप्रेसवेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार नाही. नवीन काहीतरी टॉपिक टाकीन. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.